नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कुठेतरी स्पर्श करतोच. आपण एका प्राचीन गोष्टीतून हे समजून घेणार आहोत की जेव्हा आपल्याला वाटतं की जग आपल्याशी चुकीचं वागतंय, तेव्हा त्या परिस्थितीला शहाणपणानं सामोरं कसं जायचं. हा प्रश्न दिसायला खूप सोपा आहे नाही का, पण तो खरंच खूप खोल आहे. विचार करा, अशी वेळ येते तेव्हा आपल्या मनात पहिली भावना कोणती येते? संताप येतो, बदला घेण्याची इच्छा होते, किंवा जशास तसं उत्तर द्यावंसं वाटतं? ही एक नैसर्गिक प्रेरणा आहे जी आपल्यात खोलवर रुजलेली आहे. पण खरा प्रश्न हा आहे की ही प्रेरणा आपल्याला शांतीकडे घेऊन जाते की आणखी मोठ्या संघर्षाकडे? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी इतिहासाची पानं जरा उलटून पाहूया. तर आपला आजचा प्रवास 6 टप्प्यातून जाणार आहे. आपण सुरुवात करू अन्यायामुळे होणाऱ्या वेदनेपासून, मग एका शिकाऱ्याच्या दुर्दैवी गोष्टीत शिरू जी आपल्याला खूप काही शिकवून जाते. त्यानंतर त्यातूनच उलगडलेल्या एका महत्त्वाच्या श्लोकाचा अर्थ आणि त्यातील शब्दांची खोली समजून घेऊ. पुढे आपण कर्माच्या नैसर्गिक नियमाबद्दल बोलू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जुनं शहाणपण आजच्या जगात कसं वापरायचं आणि त्याचा सराव कसा करायचा हेही पाहू. चला तर मग सुरू करूया. जेव्हा आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतं तेव्हा आतून एक आवाज येतोच, हे बरोबर नाही, याचा बदला घेतलाच पाहिजे. ही भावना येते तरी कुठून? खरं तर ही आपल्या संरक्षणाची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. आपला मेंदू धोक्याला प्रतिसाद देण्यासाठी बनलेला असतो आणि अन्याय हा एक प्रकारचा सामाजिक धोकाच आहे. पण अनेकदा होतं काय की हीच प्रतिक्रिया आपल्याला अशा मार्गावर नेते जिथे आपण नकळतपणे स्वतःचं जास्त नुकसान करून बसतो. आता इथे बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. एका बाजूला आहे आपली सहज प्रवृत्ती जी आपल्याला लगेच बदला घ्यायला सांगते. ही एक भावनिक प्रतिक्रिया असते आणि यामुळे संघर्ष फक्त वाढत जातो. पण दुसऱ्या बाजूला आहे एक जाणीवपूर्वक दिलेला प्रतिसाद. यात आपण एक क्षण थांबतो, एक धोरणात्मक विराम घेतो. हा छोटासा विराम आपल्याला भावनिक वादळातून बाहेर काढतो आणि विचारपूर्वक एक कुशल कृती करण्याची संधी देतो. यामुळे होतं काय तर आपली आतली शांतता टिकून राहते. पण हे कौशल्य मिळवायचं कसं? यासाठी 2500 वर्षांपूर्वीचं ज्ञान आपल्याला काय सांगतं ते पाहूया. चला, आता आपण एक कल्पना करूया. आपण वेळेत मागे जातोय, 2500 वर्ष मागे, प्राचीन भारतात. श्रावस्तीमधल्या जेतवन विहाराचा तो शांत परिसर डोळ्यासमोर आणा. हवेत धूप आणि फुलांचा मंद सुगंध पसरला आहे. हजारो भिक्खूंच्या मौन साधनेनं आणि ज्ञानाच्या स्पंदनांनी ते सगळं वातावरण भारलेलं आहे. आणि याच पवित्र भूमीत एक अशी घटना घडली जी आपल्याला मानवी स्वभाव आणि कर्माच्या नियमाबद्दल खूप काही सांगून जाते. वेळ आहे दुपारची. सूर्य अक्षरशः आग ओकतोय आणि जमीन तापलेली आहे. अशा वातावरणात कोका नावाचा एक शिकारी, ज्याचं पूर्ण आयुष्य आणि घरच शिकारीवर चालतं, तो आपल्या शिकारी कुत्र्यांना घेऊन जंगलाच्या दिशेने निघाला आहे. त्याच्या मनात एकच आशा आहे, आज चांगली शिकार मिळायला हवी. कोकाचं मन कसं आहे तर ते अंधश्रद्धेनं आणि भीतीनं भरलेलं आहे. त्याच्यासाठी शकून अपशकून हेच जगण्याचा आधार आहेत. आणि नेमकं त्याच वेळी त्याला समोरून एक भिक्खू येताना दिसतो. त्या काळात काही लोकांमध्ये अशी समजूत होती की कामावर जाताना भिक्खू दिसणं म्हणजे अपशकून. कोकाच्या मनात लगेच ती पाळचूक चुकते. त्याच्या पोटात भीतीचा गोळा येतो. ही भीती फक्त अंधश्रद्धेची नाहीये, तर अपयशाची आहे. घरी रिकाम्या हातानं परत जाण्याची भीती आहे. दिवसभर तो जंगलात फिरतो पण त्याला काहीच मिळत नाही. त्याची निराशा हळूहळू रागात बदलते आणि या सगळ्याला तो त्या भिक्खूलाच जबाबदार ठरवू लागतो. संध्याकाळ होते, तो थकून हरून रिकाम्या हातानं परत येत असतो आणि त्याला तोच भिक्खू पुन्हा दिसतो. आता मात्र त्याच्या रागाचा स्फोट होतो. तो सुडानं आंधळा होतो. तो आपल्या शिकारी कुत्र्यांना त्या निरपराध भिक्खूवर हल्ला करायला सांगतो. बिचारा भिक्खू जीव वाचवण्यासाठी धावत जाऊन जवळच्या झाडावर चढतो. पण कोकाचा राग शांत होत नाही. तो धनुष्य उचलतो आणि भिक्खूच्या टाचेवर बाण मारतो. वेदनेनं भिक्खू कळवळतो आणि त्याच झटक्यात त्याचं भगवं वस्त्र निसटतं आणि थेट खाली उभ्या असलेल्या कोकाच्या अंगावर पडतं. आणि मग एक भयंकर शोकांतिका घडते. आपल्या मालकाच्या अंगावर ते वस्त्र पाहून तोच भिक्खू आहे असं समजून ती भुकेली कुत्री कोकावरच तुटून पडतात आणि त्याचे लचके तोडतात. झाडावर बसलेला भिक्खू हे सगळं आपल्या डोळ्यांनी पाहतो. त्याच्या मनात करुणा आणि भीतीची एक विचित्र लहर उठते. कोकाचा तो भयंकर मृत्यू पाहून त्याला खूप वाईट वाटतं आणि त्याच्या मनात एक खोल शंका येते, त्याच्या मृत्यूला मी तर जबाबदार नाही ना? माझ्यामुळेच हे घडलंय का? या अपराधीपणाच्या ओझ्याखाली मनाच्या या गोंधळात अडकलेला तो भिक्खू उत्तराच्या शोधात थेट भगवान बुद्धांकडे जातो. तो घडलेली सगळी हकीकत सांगतो आणि आपला प्रश्न विचारतो. बुद्धांनी त्या भिक्खूच्या मनातील शंका ओळखली आणि त्याला शांत करण्यासाठी धम्माचं एक शाश्वत सत्य प्रकट केलं. त्यांनी म्हटलं,
यो अपदुठ्ठस्य नरस्य दुस्सती शुद्धस्य पोसस्य अनंगणस्य तमेव बालम पच्छेती पापम सुखुमो रजोपटिवातम वखित्तो. या प्राचीन शब्दांमध्ये एक खूप खोल अर्थ दडलेला आहे. बुद्धांनी त्या भिक्खूला आश्वासन दिलं की तुझा यात काहीही दोष नाही. कारण जो कोणी निरपराध व्यक्तीला त्रास देण्याचा प्रयत्न करतो तो स्वतःच्याच कर्माच्या जाळ्यात अडकतो. ते वाईट कृत्य कर्त्याकडेच परत येतं. यातले 2 शब्द समजून घेतले पाहिजेत. यातला पहिला शब्द आहे पापम. आता पाली भाषेत याचा अर्थ आपण जो समजतो तसा म्हणजे सिन किंवा नैतिक चूक असा नाहीये. याचा खरा अर्थ आहे अकुशल कृती, म्हणजे अशी कृती जी अज्ञानातून, द्वेषातून किंवा लोभामधून जन्माला येते. ही एक अशी ऊर्जा आहे जी ती निर्माण करणाऱ्यासाठीच नकारात्मक परिणाम घेऊन येते. म्हणजे ही बाहेरून दिलेली शिक्षा नाही, तर त्या कृतीमध्येच दडलेला तो एक परिणाम आहे. आणि दुसरा शब्द आहे सुखमो रजो, म्हणजे बारीक धूळ. किती सुंदर आणि अचूक रूपक आहे हे. विचार करा, तुम्ही वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने मुठभर धूळ फेकत आहात. ते धूळ कितीही बारीक असली तरी कुठे जाईल? ती तुमच्याच डोळ्यात, तुमच्याच चेहऱ्यावर परत येईल. अगदी त्याचप्रमाणे द्वेषाची किंवा हानी पोहोचवण्याची कोणतीही छोटी कृती जी आपण एका निर्दोष व्यक्तीच्या दिशेने करतो ती विश्वाच्या नैसर्गिक प्रवाहाच्या विरुद्ध असते आणि ती हमखास आपल्याकडेच परत येते. हा निसर्गाचा नियम आहे. जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम असतो तसाच. बुद्धांनी त्या भिक्खूला हेच समजावलं होतं. कोकाचा मृत्यू ही कोणतीही दैवी शिक्षा नव्हती किंवा कोणत्या देवानं दिलेला शाप नव्हता. तो त्याच्या स्वतःच्याच कृतींचा एक नैसर्गिक आणि अटळ परिणाम होता. हे एका वैश्विक फीडबॅक लूपसारखं आहे. तुम्ही जी ऊर्जा या विश्वात पाठवता तीच ऊर्जा तुमच्याकडे परत येते. हा नियम अगदी भौतिकशास्त्राच्या नियमांसारखाच आहे, इम्पर्सनल आणि प्रिडिक्टेबल. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कर्म म्हणजे कोणीतरी वर बसून न्यायनिवाडा करून शिक्षा देत नाहीये, तर प्रत्येक कृतीचा एक अंतर्निहित परिणाम असतोच, जो कार्यकारण भावावर आधारित असतो. कृती आणि तिचा परिणाम हे वेगळे नाहीतच. हा विचारच खूप शक्तिशाली आहे, नाही का? मग या नैसर्गिक नियमाचा आपण आपल्या आजच्या गुंतागुंतीच्या जगात कसा वापर करू शकतो? ही 2500 वर्षे जुनी शिकवण आजच्या काळातही तितकीच किंबहुना जास्तच लागू होते. ती आपल्याला आजच्या डिजिटल युगातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एक व्यावहारिक नियमावलीच देते. ती आपल्याला सतत आठवण करून देते की रागाने किंवा द्वेषाने प्रतिक्रिया देणं म्हणजे वाऱ्याच्या विरुद्ध धूळ फेकण्यासारखं आहे आणि ती धूळ शेवटी आपल्याच डोळ्यात जाणार आहे. चला 3 आधुनिक उदाहरणांमधून हे समजून घेऊ. पहिलं, कामाच्या ठिकाणी असलेली नकारात्मकता. समजा तुमचा एखादा सहकारी तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत आहे. आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल? रागाने त्याला उत्तर देणं. पण असं करून आपण काय करतो? आपण वाऱ्याच्या विरुद्ध धूळच फेकत असतो. ती नकारात्मकता आपल्यावरच उलटते. दुसरं, डिजिटल जगातला संताप. सोशल मीडियावर कोणीतरी आपल्याला ट्रोल करतंय. आपण त्याला शिवीगाळ करून उत्तर दिलं तर काय होईल? वाद वाढेल, आपली मनशांती जाईल. आणि तिसरं, वैयक्तिक नातेसंबंध. गैरसमजातून आपल्या जवळच्या व्यक्तीशी वाद झाला. आपणही कठोर शब्द वापरले. याने नातंच सुधारेल की आणखी बिघडेल? प्रत्येक वेळी ही अकुशल कृती आपल्यालाच त्रास देते. मग ह्यावर उपाय काय? ही शिकवण फक्त एक विचार न राहता ती आपल्या रोजच्या जीवनाचा भाग कशी बनवायची, त्यासाठी आपण एक सोपा पण खूप प्रभावी सराव पाहूया. याला आपण आपली छोटीशी प्रयोगशाळाच म्हणू शकतो. या सरावाला आपण वाऱ्याची दिशा तपासा असं म्हणूया. जेव्हाही तुम्हाला राग येईल किंवा कोणाला तरी जशास तसं उत्तर देण्याची तीव्र इच्छा होईल तेव्हा फक्त हे 5 टप्पे आठवा. पहिलं, त्या इच्छेला ओळखा. दुसरं, एक क्षण थांबा आणि फक्त एक दीर्घ श्वास घ्या. तिसरं, कल्पना करा की तुमच्या हातात बारीक धूळ आहे. हे तुमचे शब्द किंवा तुमची कृती आहे. चौथं, स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, मी ही धूळ फेकली तर वाऱ्याची दिशा कोणती आहे? ती समोरच्यापर्यंत पोचेल की माझ्यावरच उलटेल? यातून शांतता निर्माण होईल की संघर्ष? आणि 5वं, या सजगतेतून तुमची निवड करा. बळाचा वापर न करता कौशल्याने कृती करा. ही निवडच आपल्याला कुशल बनवते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती हीच की कोणतीही अकुशल कृती, कोणताही द्वेष, कोणतीही हिंसा ही फेकणाऱ्याकडेच परत येते. हे एक वैश्विक सत्य आहे, निसर्गाचा नियम आहे. आपण या नियमाच्या विरोधात जाऊ शकत नाही, पण आपण या नियमाला समजून घेऊन त्याच्यासोबत कुशलतेने नक्कीच जगू शकतो. आणि जाता जाता हा एक विचार, आपल्या स्वतःच्या जगात, आपल्या नातेसंबंधांमध्ये, आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या ऑनलाईन संवादांमध्ये सध्या वाऱ्याची दिशा नेमकी कुठे आहे? आपण वाऱ्याच्या दिशेने प्रेम आणि करुणा पाठवत आहोत की त्याच्या विरुद्ध दिशेने द्वेषाची धूळ फेकत आहोत? यावर नक्की विचार करा.